आणि जेव्हा आपण वर उचलतो तेव्हा श्वास भरायचा, पुढे जेव्हा टाकतो त्यावेळेस श्वास सोडायचा. हा ठीक आहे. तर आता हे आपण असं 10-5 वेळेस असं करत राहा. त्याच्यानंतर पुढे आपण पूर्ण घोट्यापासून पंजे गोल फिरवायचं, पुढे मागं पुढं करायचं आणि गोल फिरवायचं. उजवीकडून डावीकडून फिरवा. अगदी आपला घोट्यापासून ते पूर्ण पंजाय होतो. नाही तर मग घोटे दुखतात, पाय पंजे बरोबर सरळ पडत नाही. मारायचे असे बघा, जोरात मारायचे. या तेव्हा इकडल्या नाही आला. तर आपण त्या ठिकाणी माहिती असेल आम्ही इथं कशासाठी आलो. आपले पुढे बघायचं. बालकृष्ण जे आहेत आचार्य, आयुर्वेद आचार्य जे बालकृष्ण जे आहे त्यांचा आज 4 तारखेला जन्मदिवस आहे. आणि त्या जन्मदिवसाला आपण जडीबुट्टी दिन म्हणून पूर्ण आपल्या देशामध्ये साजरा करतो. आता हे जडीबुट्टी म्हणजे काय? जडीबुट्टी म्हणजे कुठली जी हे निसर्ग आहे, या निसर्गावर तुम्ही नजर फिरवा. पूर्ण जिथं नजर फिरवली तिथं काही ना काहीतरी वनस्पती आहे आणि त्या वनस्पतीचा उपयोग आपल्याला आहे. आणि ती वनस्पती औषधी आहे. जीवन जगण्यासाठी, प्राण्यासाठी, आपल्यासाठी त्या वनस्पतीचा खूप खूप उपयोग होतो. आता एकंदरीत पाहिलं, आता ही जडीबुट्टी आहे. या जडीबुट्टीमध्ये आपल्या घरापासून सुरू करायची. आता ही तर जंगलामध्ये जडीबुट्टी आहे. आपल्या घरी सुद्धा जडीबुट्टी असते. तुळस, सगळ्यांच्या घरी तुळस असेल आहे. तुळस काय म्हणून आपण आपल्या माता, भगिनी, आई, आजीबाई रोज तुळशीला पाणी घालतात आहे ना. ती जी तुळस आहे ती तुळस का लावतात बरं? कशामुळे लावतो आपण? आपण देव म्हणून काय लावतात आहे ना. आपल्या आजीबाई वगैरे तुळस म्हणजे कोण आहे? हे देव आहे. पण देव तर आहेच, पण ती एवढी काही तुळस आपल्याला उपयोगी वनस्पती आहे. तिला वनस्पती म्हणून जर आपण जर केलं तर ती तुळस जी आहे पूर्ण आपल्या परिसराला ऑक्सिजन देते. शुद्ध आपला जेवढा परिसर आहे तेवढा घरचा परिसर काय ठेवते? शुद्ध ठेवते. त्याच्यानंतर तिच्या मंजुळा म्हणजे भाग, त्याचे 5ही भाग तुळशीचे अगदी इतके काही औषधी आहेत की ते आपण घेतले तर आपलं सर्व निरोगी राहू शकतो. ताप आली तरी आपण त्या पानाचा काढा घेऊ शकतो. रोज तुम्ही चहा पिता असाल, कारण चहा म्हटलं की ते सगळ्यांच्या जिभेला चव येते. तर पीत असेल तर ठीक आहे, नसेल तरी आपण जे काढा घेतो त्या काढ्यामध्ये सुद्धा आपण तुळशीचे पानं उकळून पिले पाहिजे. ताप उतरला जातो. बऱ्याच काय आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे 24 तास ती आपल्याला ऑक्सिजन देते. काही झाडे कशी आहेत, रात्रीला कार्बन डायऑक्साईड सोडतात, काही दिवसा सोडतात, काही 12-24 तास ऑक्सिजन देणारी जी वनस्पती आहे ही तुळस आहे. म्हणून प्रत्येकाच्या घरी तुळशी लावलीच पाहिजे. आजपासून सगळ्या, आणि एकच तुळस लावायची नाही. आता तुम्ही जर माझ्या घरी आले तर माझा जो परिसर आहे तिथं सगळीकडे तुळशीचे झाडं असतात. का तर पूर्ण आपला आतील बाहेरील त्या तुळस 24 तास ऑक्सिजन देते आणि त्या ऑक्सिजनमुळं आपलं सगळं परिसर स्वच्छ राहतो. कुठल्याही प्रकारचं त्या वातावरण तिथलं दूषित होत नाही. दुसरी गोष्ट आपण माहिती आहे, कोरफड माहिती आहे का तुम्हाला? कोरफड म्हणतो ना, त्याला ॲलोवेरा म्हणतात. ॲलोवेरा, तर ती कोरफड प्रत्येकाच्या घरी असायला पाहिजे. आहे का कोणाकोणाच्या घरी आहे कोरफड? का बरं कोरफड का लावायची? आपले जे हाड आहेत या हाडामध्ये जी म्हणजे ऊर्जा निर्माण होते, ते जे लिक्विड तयार करते ना ती ऑइल, ते त्याच्यापासून मिळते. तर आपण हे कोरफडला, दुसरी गोष्ट जखम जर झाली तर त्याला तोडायचं. तोडल्यानंतर तिचा जे रस हिरवा ते गर आहे ना, ते ऑइल सारखं, ते ऑइल जर कुठल्याही तुम्ही स्किनला लावला तर ती कोरफडीला तो बरा होतो. म्हणजे अँटीबायोटिक कोरफड आहे. म्हणून कोरफड सुद्धा प्रत्येकाच्या घरी असली पाहिजे. आता एका जणांना पाहिलं आपण आता कोळसन माहित आहे सगळ्यांना. कोळसन तर आपल्या घरी आहे. आता पाहिलं तर एका जणाने आपलं तोडून सुद्धा आणली, त्याला फुलं येतात. ती
आयोडीन आयोडीन माहिती आहे की नाही. आता आपण आयोडीन डॉक्टर दवाखान्यात गेल्यानंतर आयोडीन देतात. तर आपलं खरं आपल्या जे